प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. चवळी न भिजवता झटपट बनणारी चवळीची रस्सा भाजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. चला रेसिपीला सुरुवात करूयात. हे बघा, इथे मी घेतलेली आहे चवळी. तर ही मोठी चवळी आहे, चवीला खूप छान लागते. आणि मी चवळी धुतलेली आहे, स्वच्छ धुवून यामध्ये मीठ, पाणी आणि टोमॅटो घातलेला आहे. तर चवळी शिजवताना नेहमी मीठ घालून शिजवावी, म्हणजे चवळीला चव खूप छान येते. तर तुम्हाला हवी तितकी चवळी घ्यायची आहे, त्यामध्ये मीठ आणि मी टोमॅटो घातलेला आहे, बुडे पाणी घातलेलं आहे. आता याला मी एक 5 ते 6 शिट्टी देऊन घेणार आहे. तर मी चवळी भिजवून न घेता करते. झटपट बनवायची असेल तर याला शिट्टी जास्त द्यावी लागते. चवळी जर तुम्ही भिजवून घेतलेली असेल तर 1 ते 2 शिट्टीमध्ये ती आरामात शिजते. एक 7 शिट्टी देऊन घेऊयात. इथे ओलं खोवून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे ओला नारळ किसून घेतलेला आहे. लसणाच्या 8-10 पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आल्याचा अगदी किंचितचा तुकडा घेतलेला आहे. आलं हे पहा, लसणाच्या मानाने आलं मी खूप कमी घेतलेलं आहे. तर हे वाटणाचं साहित्य मी 1/2 किलो चवळीच्या प्रमाणात घेतलेलं आहे. तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. आता या सर्वाचं थोडं पाणी घालून जाडसर असं वाटण करून घेऊयात. बघू शकता इथे मी एकदम असं बारीक वाटलेलं नाही आहे, तर हे जाडं भरडं असं दरदरीत वाटलेलं आहे. असंच हवं आहे आपल्याला. एका कढईमध्ये 4 चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे. तर चवळी किती प्रमाणात करायची आहे तितक्या प्रमाणात तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मी टाकते बारीक चिरलेला कांदा. कांदा छान परतून घ्यायचा आहे. चिमटभर मीठ टाकते. मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन भाजतो. कांदा छान भाजून घेऊया. या तेलामध्ये मी तळणीचा पदार्थ केलेला, त्यामुळे तेलाचा रंग तुम्हाला असा दिसतोय. तर कांदा छान भाजून घेऊया. कांद्याचा रंग हलकेसा बदललेला आहे. आता यामध्ये आपण 2 ते 3 चमचे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी म्हणजेच कोल्हापुरी मसाला टाकते मी, रोजच्या वापरातला. मसाला छान परतून घ्यायचा आहे. कोल्हापुरी मसाल्याचा रंग छान येतो. आणि जे आता आपण हे वाटण करून घेतलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही मी अजिबात इथे फाईन पेस्ट केलेली नाही आहे. तर जाडं भरडं असंच हे वाटण आहे. तर हे देखील तेलावर छान असं परतून घ्यायचं आहे. खोबरं आपण भाजलेलं नाही आहे, कच्चं घेतलं, त्यामुळे हे छान भाजून घ्यायचं आहे. आपण खोबरं कच्चं घेतलेलं आहे, आलं लसूण देखील आहे याच्यामध्ये. ते छान भाजलं पाहिजे, त्याचा कच्चे पण गेला पाहिजे. यासाठी यामध्ये इथे मी थोडं पाणी घालते. पाणी घालून हे 1 मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे. याला छान तेल सुटेल आणि आपलं खोबरं आणि जे काही आलं लसूण आहे त्याचं देखील वाटण छान भाजलं जाईल, कच्चा वास येणार नाही. तर 1 मिनिटभर हे मंद आचेवर भाजून घेऊया. हे पहा, 1 मिनिटभर झालेलं आहे. तेल वर छान आलंय. वाटपाला तेल सुटलं म्हणजे आपलं वाटण छान भाजलेलं आहे. हे पहा, यातला कच्चे पण दूर झालेला आहे. रंग मस्त दिसतोय. चवळी देखील छान शिजलेली आहे. तर पाणी योग्य प्रमाणात घातलं तर चवळी पटकन शिजते. हे बघा, भिजत न घालता चवळी शिजवलेली आहे. मस्त टपोरी टपोरी झाले, चवळी मोठी होती म्हणून. आता हे जे वाटप आहे ते भाजलेलं आहे. यामध्ये आपण जी शिजलेली चवळी आहे ते घालून घेऊया. चवळी शिजवतानाच आपण मीठ घातले, त्यामुळे यामध्ये जास्तीचं मीठ घालायचं नाही आहे. यात गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर ही आमटी आपल्याला खूपही पातळ करायची नाही आहे. तर जरा दाटसरच ही आमटी करायची आहे. चवळी शिजलेली आहे, वाटण देखील छान शिजलेलं आहे.
आता फक्त एक 2 ते 3 उकळी येऊ देत, म्हणजे आपली झटपट बनणारी चवळीची आमटी तयार होते. याला उकळी आणून घेऊयात. हे पहा, मस्त उकळी सुटलेली आहे आणि आपली मस्त झटपट चटपटीत अशी चवळीची आमटी किंवा रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आणि चवळी न खाणारे देखील अगदी आवडीने खातील आणि भूक नसताना देखील एक भाकरी जास्तच खातील अशी याची चव लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवायला विसरू नका. नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा. दाखवलेल्या रेसिपीज ट्राय करून बघा. बाय बाय.